कर्जत तालुक्यातील राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला असून उमेदवारांचा प्रचाराचा धुराळा पाहायला मिळत आहे। माणगावतर्फे वरळी जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ राधिका किशोर ठाकरे या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या असून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। राधिका ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी उकरोळ येथील श्री साईबाबा मंदिरात जाऊन बाबांचा आशीर्वाद घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराला सुरुवात केली आहे। राधिका किशोर ठाकरे या भारतीय जनता पार्टीचे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या वहिनी आहेत। किरण ठाकरे यांच्या कार्यपद्धतीमुळे संपूर्ण माणगावतर्फे वरळी गटात त्यांचे चांगले वर्चस्व आहे। त्यांचा शांत आणि संयमी स्वभावामुळे तालुक्यात त्यांना चांगला जनसंपर्क आहे। यासोबतच केलेली विकास कामे आणि प्रशासकीय कामांचा दांडगा अनुभव यामुळे किरण ठाकरे नेहमीच चर्चेत असतात। राधिका ठाकरे यांचा हसरा चेहरा आणि प्रेमळ स्वभाव यामुळे महिलांचे त्यांच्याकडे आकर्षण दिसत आहे। आज प्रचाराला सुरुवात झाली असून जनतेने देखील चांगला प्रतिसाद दिलेला पाहायला मिळतोय। यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राधिका ठाकरे या अधिकाधिक मताधिक्याने निवडून येतील असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान यावेळी किरण ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की माणगावतर्फे वरळी जिल्हा परिषद विभागातील नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असू असे आश्वासन त्यांनी यावेळी नागरिकांना दिले। आज आपण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सौ राधिका किशोर ठाकरे यांच्या प्रचाराला माणगावतर्फे वरळी या जिल्हा परिषद गणामध्ये केलेली आहे। सकाळपासून आपण पाहिलं असेल की लोकांचा प्रचंड प्रतिसाद आपल्याला होताना दिसतोय। आपण देखील ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला विजयी करण्याकरता आपण सर्व नागरिकांना मतदारांना आपण विनंती करत आहोत। ह्या कर्जत मतदारसंघामध्ये आपण केलेली विकास कामे आपण करत असलेलं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक जनतेची सेवा या माध्यमातून आपण सर्वच मतदार बंधू भगिनींकडे जाऊन आपण त्यांना मतदान करण्याकरता भारतीय जनता पार्टीला मतदान करण्याकरता आपण विनंती करत आहोत। फिरत असताना पाण्याचा मुद्दा एक आपल्याला सर्वच महिला भगिनी आपल्याला सांगतात की पाण्याची कुठेतरी कमतरता ह्या विभागामध्ये आहे। हॉस्पिटलच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत। त्या सर्व सोडवण्याकरता आपण ह्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण करू। आपल्याला विजय मिळाल्यानंतर ह्या जिल्हा परिषद विभागामध्ये जिथे जिथे पाण्याच्या समस्या आहे, तिथे आरोग्याची समस्या आहे, तिथे लाईटची समस्या आहे, रस्त्यांची समस्या आहे, अशा सर्वच ठिकाणी आपण शासनाच्या माध्यमातून आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आपण ह्या परिसरातला जो विकास थांबलेला आहे तो कुठंतरी आपण पूर्णत्वास नेऊ हे मी आपल्याला सांगू इच्छितो।